बीडच्या श्रमिक वन कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत. सामाजिक वनीकरण कार्यालयातच बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं आहे. मागण्या मान्य करा, अन्यथा आम्ही तुम्हाला न कळवता आत्मदहनाचा इशारा दिला. यावेळी या आंदोलकांनी बीडच्या सामाजिक वनीकरण विभागाचे 12 श्रमिक मजूर वेतनापासून वंचित आहेत. आमचे पगार द्या, आमच्या मागण्या मान्य करा, असाही उल्लेख त्यांनी या दरम्यान माध्यमांना बोलताना केला आहे. आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या. क्रांतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि बीडच्या रेंजर ऑफिसच्या ठिकाणी आपण आहोत, की जे सामाजिक वनीकरण विभागाचं ऑफिस आहे. येथील कर्मचाऱ्यांना गेल्या काही लोकांना महिन्यांपासून पगारे भेटले नाहीत, तर काही वर्षांपासून पगारे भेटले नाहीत. आम्ही सातत्यानं पाठपुरावा केलाय, मागण्या केल्यात, मात्र ह्या अधिकाऱ्यांना आणि शासनाला घाम फुटत नसल्यामुळे आता आम्ही बेमुदत उपोषणाला बसलोत. आणि म्हणून त्यांच्या काय भावना आहेत आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. काय सांगाल, तुम्ही आंदोलनाला बसलाय, काय पवित्र आहे तुमचा? खरं तर गेल्या जवळपास 11 महिना चालू आहे, आमचा पगार झालेला नाही. दैनंदिन जीवनामध्ये माणसाला प्रत्येकाला पैशाची गरज लागते. आम्हाला सुद्धा आमच्या घरी मुलं बाळ आहेत, बायका पोरं आहेत, ह्यांना दैनंदिन खर्च लागतो. परंतु ते आम्ही आमच्या ह्याच्यावर आम्ही आतापर्यंत खेटत आलो, आणि परंतु गेल्या 11 महिन्यापासून आमचा पगार नाही. एवढंच नाही तर आमचे जे दुसरे जोडीदार आहेत, आमचे माझ्यासोबत काम करतात, रामकिसन पानबडे म्हणून, त्यांचा आता हे 17वा महिना चालू आहे, त्यांना पगार नाही. म्हणून आम्ही सातत्याने या ठिकाणी आमच्या रेंज ऑफिसला, आमच्या आर्यपनकडे सातत्याने आम्ही पाठपुरावा केला. त्यांना लेखी पत्र दिलं, त्यांच्यासोबत समोरासमोर बसून चर्चा केली. परंतु त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की निधी उपलब्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला पगार करू. परंतु निधी उपलब्ध होऊन सुद्धा बाकीच्या बीड जिल्ह्यामध्ये जे 10-11 रेंज आहेत, त्या रेंजला त्यांनी निधी दिला. परंतु जाणून बुजून काय असेल त्यांना मला माहित नाही, परंतु जाणून बुजून बीडच्या रेंजला त्यांनी निधी दिला नाही. किती असे कर्मचारी, किती पगार? आम्ही जवळपास 10 जण आहेत, 10 कर्मचारी सगळे. आणि आमचा बाकीच्यांचा जवळपास 11 महिन्यापासून पगार नाही, काहींचा 7 महिन्यापासून नाही, आणि एक जणाचा तर जवळपास 17वा महिना चालू आहे, त्यांचा आजपर्यंत पेमेंट नाही. काय समस्यांचा सामना करताय तुम्ही? खरं तर म्हणजे आता आम्हाला दर दिवस कामाला यायचंय, म्हणजे आम्हाला यायला पेट्रोल आम्हाला पैसे नसतात. कुणाकडून तरी उसने घे, पण उसने किती दिवस घेणार आहेत आपण? उधारी कुणाकडे किती दिवस करणार आहेत? किराणा दुकानदार आम्हाला पैसे मागायला लागला, तुमच्याकडची उधारी द्या म्हणून. म्हणजे असं प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही कसं घर चालवतोय आम्हाला माहिती. आणि आम्ही ह्यांना वारंवार आमच्या व्यथा मांडल्या, परंतु ह्यांना कसल्याही प्रकारचा घाम फुटला नाही, कसल्याही प्रकारची आमच्याबद्दल ह्यांची आस्था नाही, किंवा ह्यांच्या म्हणजे हृदयामध्ये पाषाण हृदय लोक आहेत. हे जे ऑफिसचे साहेब लोक आहेत ना, हे पाषाण हृदय लोक आहेत. ह्यांना कसल्याही प्रकारची आमच्याबद्दल आस्था नाही, की आम्ही खाली ग्राउंड लेवलला आम्ही काम करतो. श्रमिक कामगारांचेच पगार नाहीत, बाकी जे अधिकारी कर्मचारी त्यांच्या सर्वांच्या पगार वेळेवर होतात. एका दुसरा महिना एका दिवस नसल होत बी, परंतु त्यांच्या पगार हा कंटिन्यू होतात. परंतु आमचाच पगार निधी उपलब्ध झाल्यावर करतो म्हणतात, परंतु 2 वेळेस निधी उपलब्ध झाला. दोन्ही वेळेस बीड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्याला निधी दिला, परंतु जाणून बुजून बीड तालुक्याला निधी दिलेला नाही. आतापर्यंत अनेक वेळा निधी दिलाय, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगारा वेळेवर होतात, मात्र या श्रमिक मजुरांच्या पगारा रुकल्यात. आणि त्याच्यासाठीच आज हे या ठिकाणी आंदोलनाला बसलेत. या ठिकाणी तुम्हाला कुठल्या कुठल्या समस्यांचा सामना करावा लागलाय? काय घरात काही नाहीये, पुन्हा जायला पेट्रोल लागतं आम्हाला, मुलाबाळाचं शिक्षण आहे, त्यासाठी लागतात ना पैसे. तुम्हाला असं वाटतं का अधिकारी मुद्दाम तुमचा पगार? हो वाटतं ना, जाणून बुजून. आता बाकीच्या तालुक्याचा होतो पगार, आमच्या तालुक्याचा आमचाच का होत नाही? बाकीच्या बीड जिल्ह्याच्या बाकीच्या तालुक्याच्या लोकांचे पगार होतात, आमचेच का पगार होत नाहीत? एकूणच बाकी तालुक्यांमध्ये पगार होत आहेत, बीड तालुक्यातीलच या कार्यालयाच्या श्रमिक मजुरांच्या पगारी होत नाहीत. आता तुमचा पुढचा इशारा काय असेल शासनाला, काय धोरण आहे? जर त्यांनी आम्हाला या ठिकाणी लेखी स्वरूपात 4-2 दिवसामध्ये जर समजा पगार करतो म्हणले, तर आम्ही थांबणार नसता. याहीपेक्षा उग्र आणि तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू. जर वेळ प्रसंगी या 2 दिवसामध्ये परत आणखी मी त्यांना निवेदन देणार आहे, आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट लिहिणार आहे की जर तुम्ही आम्हाला एवढे 8 दिवसात 4 दिवसात पगार नाही केले, तर या ठिकाणी आत्मदहनाचा मी त्यांना इशारा देणार आहे. आता तुमच्याकडे अधिकारी कुणी भेटायला बोलायला आले? नाही, कुणी नाही आला, आणखी कुणी आलं नाही. कोणीच नाही. एकूणच आता जर पगारी भेटले नाही तर अतिशय निर्वाणीचा असा इशारा या श्रमिक मजुरांनी दिलेला आहे. आम्ही आता आत्मदहनाचा टोकाचं पाऊल उचलूत, आमच्या पगारीचा तात्काळ जो प्रश्न आहे तो निकाली काढा, अशीच मागणी या ठिकाणी करताना हे श्रमिक आंदोलक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिल घोरड, रयत क्रांतीसाठी, बीड.